केली म्हणून आजच्या दिवसाचे देव भगवान श्रीकृष्ण आहेत. राजघराण्यामध्ये जन्माला आलेले कृष्ण आणि जे गाई राखणारी मुलं होते त्यांच्याबरोबर बसून जेवणं म्हणजे काला करणे. आता काही लोक ॲक्टिंग करतात, तो भाग सोडून द्या, पण भगवान कृष्ण त्यांच्यासोबत राहून त्यांच्यातलं खाणं म्हणजे काला, म्हणून तोच देव या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. राजे नाहीत का आतापर्यंत झालेले? कोणाला देव केलेले लोकांनी? कृष्णालाच का? तळागाळापासून सगळ्या स्त्रियांना सन्मान देत, सगळ्या जातीला सन्मान देत शेवटपर्यंत गेलेले कृष्ण आहेत. भारतीय हिंदू ग्रंथामध्ये पहिला ग्रंथ आहे भगवद्गीता, ज्याच्यामध्ये स्त्रियासहित सगळ्यांना मान आहेत. स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रा तेपि यान्ति परां गतिं. 5000 वर्षापूर्वी जातीयता नष्ट करणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. कोणीही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करा आणि कोणीही मोठं व्हा, याला म्हणतात काला. मग त्यांचा आदर्श ज्ञानोबारायांनी घेतला आणि वृंदावनातला काला पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी वाळवंटात पंढरपूरला केला. वाळवंटातच का केला? मंदिरात प्रवेश नव्हता. कळलं का तुम्हाला? मंदिरामध्ये त्या काळामध्ये सगळ्याच लोकांना प्रवेश होता, ते म्हणजे मंदिरातच नको. जर देवाला गरज असेल तर देव आमच्या वाळवंटात येईल. म्हणून ज्ञानोबारायांनी काला वाळवंटामध्ये केला आणि मंदिरातला देव वाळवंटामध्ये आला. याचं नाव काला आहे. आणि तोच ज्ञानोबारायांचा काला आज तुमच्या गावामध्ये होतोय. तुम्ही भाग्यवान आहात. भगवान श्रीकृष्णाचा काला ज्ञानोबारायांनी पंढरपूरला केला आणि पंढरपुरातला काला कीर्तनकारांनी आपल्या गावोगावी आणून तो प्रसाद दिला. या प्रसादाचं एवढंच महत्त्व लक्षात ठेवा, गाव एक राहिलं पाहिजे, एकता राहिली पाहिजेत. आपल्यावर भरपूर आपत्ती आहेत, भरपूर संक्रमण आहेत, धर्म परिवर्तन आहेत, लोक परिवर्तन आहेत, व्यवहार परिवर्तन आहेत. हे सगळे संक्रमण येत आहेत. इथं आपली अत्युत्कृष्ट संस्कृती, भारतीय संस्कृतीनं पहिल्यांदा लिखाण काढलेले आहेत, पहिल्यांदा लिहिलेला ग्रंथ ऋग्वेद आहेत, पहिल्यांदा शोध लावलेले आहेत, पहिल्यांदा नक्षत्रांचा शोध लावलेला आहे. किती विशेषता आहेत. जेवण बघा तुम्ही, आपलं जेवण महाराष्ट्रीयन जेवण परिपूर्ण जेवण आहेत, 6 रसयुक्त असणारं. आपल्या डोक्यातच बसत नाही. दुसरं आलं ना पॅन्ट घालून आणि त्यांनी का उलटा सुलटा कट मारला केसाचा, काय डोकं वाढतं का त्यांनी? विचित्र वागण्याने बुद्धिमान होत नाही माणूस, अभ्यास केल्याने बुद्धिमान होतो. कपडे घातल्याने शरीर बलवान होत नाही, तालमीत गेल्याने शरीर बलवान होतं. हे तरुण पिढीला जुन्या माणसांनी पटवून द्यायला पाहिजे. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा सुखाच्या मागे जा, आरामाच्या मागे जा, हळूहळू जा आणि एकत्रित येऊन मग तुम्ही काला करा. त्याचं प्रतीक दहीहंडीत. हे 3 प्रकार असतात बरं का. लाह्या असतात, दही असतं, थोडीशी मिरची असते. तसं गावामध्ये 3 प्रकारची माणसं असतात. काही आंबट असतात, काही तिखट असतात मिरचीप्रमाणे, काही वृक्ष असतात. काही झालं ना ते कोरडेच. आपल्या गावात सप्ताहाला हां झाला असेल, आपल्या गावात असं काय कोरडेच. या तिघांना एकत्रित करून खाणं म्हणजे काला आहे. जे वृक्ष लोक असतील त्यांना जवळ घ्या, जे काही तिखट असतील आंबट असतील त्या सगळ्यांना एकत्रित करा आणि त्याचा थोडा थोडा प्रसाद खाल्ला. अन्न एकदा पोटात गेलं तर आपली मती बदलते. यदन्नम भक्षते नित्यम जायते तादृशो मती. जसं तुम्ही जेवण कराल ना तसं तुमची बुद्धी होते. म्हणून चांगलं अन्न खाल्लं पाहिजे आणि एकत्रित बसून खा. हा ज्ञानोबारायांचा काला 25व्या वर्षानिमित्ताने आपल्या गावामध्ये होतो. काय आहे की आज श्रावण महिना हा खरं म्हणजे ऊसतोड कामगार आहेत, त्यांचा या महिन्यावर माझ्यासाठी अधिकार आहे. भारतातलं पहिलं मंदिर आहे भगवानगडावर, 3x3च्या दगडामध्ये तयार होतं आहे. ज्ञानोबारायांचं भारतातलं पहिलं मंदिर आहे तेवढं मोठ्या दगडात तयार होणारं, आणि ते ऊसतोड कामगार करतात. हे आमच्यासाठी विशेषतः. आणि म्हणून श्रावण महिना त्यांच्याकडे असतो, इकडं तिकडं येता येत नाही.
पण आता गडावर शिकलेला आपल्या गावातला मुलगा आहे, सज्जन आहेत, त्याच्यामुळं आपल्या गावात येणं झालं, दर्शन झालं. फक्त आता मला त्रास देऊ नका. लांबून सगळ्यांनी दर्शन घेतलंय, तिथून हात जोडा, हेच दर्शन. दूरदर्शन हेच दर्शन. आपण सगळ्याला माझं निमंत्रण आहे, अमृत महोत्सवाला सगळ्यांनी भगवानगडावर या. आणि पंढरपूरला जाताना, आळंदीला जाताना गडावर या. जेवण आहे, कधी या. गड कसा आहे, मंदिर कसं आहे, अत्यंत सुंदर मंदिर आहेत, हजारो वर्ष टिकणारं मंदिर आहेत. ते मंदिर बघा, जेवण करा, योग्य संस्कार घ्या. आणि चांगली 12वी पास झालेली मुलं, ज्यांना कीर्तनकार व्हायचं असेल, सगळ्या समाजातल्या मुलांना निमंत्रण आहेत. भगवानगडावर कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाहीत. यावर्षी 19 मुलं MPCचे लागलेले आहेत बघा. 19 मुलं. राहू दे रे, अरे पडू दे ना. आणि सगळ्या समाजाची मुलं गडा. फक्त काय बदनामी करणाऱ्यांना वाट पाहून असतात. तुम्ही काही डोक्यामध्ये ते आणू नका. भगवान बाबांचा आजपर्यंत परिचय जरी नसला तरी आता परिचय झालेला आहे. गडावर या, मुलं शिकवा आणि आपलं जीवन मोठं करा. जय विठ्ठल. प्रेमयाने भगवान